नमस्कार. मासिक राशी भविष्य नोव्हेंबर 2024 या भागात अवधूत रिसर्च तर्फे आपणा सर्वांचे स्वागत. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. नोव्हेंबर 2024 राशी भविष्य मेष राशीपासून सुरू करून ते मीन राशीपर्यंत एकंदरीत 12 राशी आहेत. त्यापैकी मेष राशी ही सर्वप्रथम राशी आहे. त्यानंतर वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन असे अनुक्रमे 1 ते 12 राशी आहेत. तर आपण एक एक करून एक एक राशीचं नोव्हेंबर महिन्याचे राशी भविष्य काय दर्शवते ते बघूया. मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या, स्वास्थ्य संबंधित समस्या, लाभ, हानी, यात्रा, संपत्ती, परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयांबद्दल माहिती देते. एखाद्या व्यक्तीला पुढच्या 30 दिवसाची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितींचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल. सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल. मेष ही राशीचक्राच्या 12 राशींपैकी पहिली रास. मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी आहे. मेष ही अग्नितत्वाची रास असून ही रास क्रांतिवृत्ताच्या 1 ते 30 अंशात पसरली आहे. तर मेष राशीचं नोव्हेंबर महिन्याचं भविष्य काय दर्शवत आहे ते आपण बघू. दिवाळीपासून सुरू होत असलेल्या वर्षाची सुरुवात सर्वसाधारण असेल. हा काही फार खडतर कसोटीचा कालखंड म्हणता येणार नाही. द्वितीयातील गुरुची प्रतिकूलता लक्षात प्रत्येक गोष्टीत विलंब होईल. सतत दिरंगाईचा अनुभव येत राहील एवढे मात्र निश्चित. मात्र काही आठवड्यातच गुरुची कृपादृष्टी तुमच्याकडे वळेल. आजूबाजूच्या लोकांना असूया वाटावी इतका तुमचा प्रगतीचा वारा वेगात दौडणार आहे. वाईट नजरांचा त्रास होऊ शकतो त्यापासून जपा. आनंदाची बाब म्हणजे दीर्घकालीन वेध घेता तुमचे दिवस अतिशय उत्तम असणार आहेत. या कालावधीचा उपयोग तुम्हाला तब्येत ताळ्यावर आणण्यासाठी, आरोग्याची काळजी घेण्यासाठी करून घेता येईल. त्याचप्रमाणे मित्रमंडळी आणि घरच्यांबरोबर वेळ घालून नातेसंबंध दृढ करण्यासाठीही हा कालावधी अनुकूल आहे. मुले कदाचित तुमच्या ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसेल तरीही त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी त्यांच्याबरोबर संवाद साधणे, त्यांच्यावर अधिक वेळ घालवणे महत्त्वाचे ठरेल. आपल्या रागावर नियंत्रण आणणे आणि इतरांच्या गरजा समजून घेण्यासाठी त्यांचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे असेल. नोकरी व्यवसायात कामाचे दडपण राहील. नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमधील राजकारणाला तोंड देऊन वेळेत काम पूर्ण करण्यासाठी झटावे लागेल. कामे सुरळीत होतील याची खात्री नसेल. संयम ठेवला नाही तर सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर खटके उडतील. अनपेक्षित आणि अवांछित खर्चात वाढ संभवते. बँक कर्ज पुरेशा कागदपत्रांअभावी रखडण्याची शक्यता आहे. शुभ कार्याच्या आयोजनास हा कालावधी अनुकूल नाही. आहे त्या जागी टिकून राहण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे आणि ती देखील कोणत्याही प्रगतीची अपेक्षा न करता. पुढील राशी वृषभ. वृषभ ही राशीचक्राच्या 12 राशींपैकी दुसरी रास आहे. जन्मकुंडलीत 2 आकड्याने दर्शवितात. वृषभ ही रास चंद्राची आहे. वृषभ राशीवर शुक्र ग्रहाची मालकी आहे. ही रास कष्टावपणा, सोशिकपणा, सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवितात. चला तर आता आपण वृषभ राशीचे भविष्य काय दर्शवित आहे नोव्हेंबरचे ते बघूया. प्रतिकूल असणारे शनी आणि गुरु हे दोन्ही बलाढ्य ग्रह या कालावधीत वक्री असणार आहेत. त्यामुळे या 6 आठवड्यांच्या कालावधीत जणू विपरीत राजयोगासारखी स्थिती अनुभवता येईल. वक्री गुरु समस्यांची तीव्रता कमी करणारा ठरेल. या टप्प्यात मिळणारा मोठा लाभ तात्पुरता असेल. आता जितक्या वेगाने प्रगतीचा आणि यशप्राप्तीचा आलेख उंचावेल तेवढ्याच वेगाने तो खालीही येणार आहे. याचे भान ठेवायला लागणार आहे. या अवधीत सावध वाटचाल आणि खंबीरपणा या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत. मिळालेले राखता कसे येईल याकडे लक्ष द्या. त्यासाठी मानसिक बळ वाढवावे लागेल. कोणतेही महत्त्वाचे निर्णय या अवधीत घेता येतील. तब्येत ठणठणीत होईल. कोणत्याही व्याधी असतील तर योग्य त्यावर उपाययोजना होईल. कौटुंबिक समस्यांमधून मार्ग काढणे शक्य होईल. मुलांशी सुसंवाद राहील. त्यांना तुमचे म्हणणे पटवून देता येईल. शुभ कार्यांचे आयोजन करायचे असल्यास हरकत नाही. कार्य पार पडेल. मात्र अवाजवी मानसिक तणाव आणि दडपण राहील. कामाच्या ठिकाणी नवीन सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळायला लागल्याने काम करणे सुकर होईल. श्वास घेण्याची फुरसत मिळेल. नोकरी गमावलेल्यांना तात्पुरती नवीन नोकरी मिळू शकते. आर्थिक स्थितीत बरीच सुधारणा होईल.
शेअर बाजारातील गुंतवणुकीचीही स्थिती सुधारेल, मात्र नव्याने गुंतवणूक करण्याची जोखीम घेण्यास अनुकूल नाही. पुढील राशी मिथुन. मिथुन ही हिंदू पुराणानुसार हे जोडतारे म्हणजे सूर्य आणि सूर्यपत्नी असलेले आणि मेघाची देवता शरणी यांची अश्विन नावाची दोन जोडी मुले आहेत. या राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते. अभ्यास वृत्ती, तरल बुद्धी, हास्य, विनोदी, खेळकर असा स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरणशक्ती या लोकांचे व्यक्तिमत्व आढळून येतं. चला तर आता आपण नोव्हेंबर महिन्याचे मिथुन राशीचे राशी भविष्य काय दर्शवते बघू. काहीसा आर्थिक दिलासा देणारा हा टप्पा असेल. दिवाळीपासून सुरू होत असलेल्या वर्षाच्या आरंभी गुरु आणि शनी वक्री असणार आहे. परिणामी कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक उसंत मिळेल. मुलांना त्यांच्या चुकांची जाणीव होईल. मित्रमंडळी, घरचे तसेच नातलगांसमवेत आनंदात वेळ घालवता येईल. प्रवासासाठी हा चांगला अवधी आहे. घरी पाहुण्यांची वर्दळ असेल. नोकरी व्यवसायात कामाचे दडपण राहील. नियोजित कामे पूर्ण करण्यासाठी मानेवर खडा ठेवून काम करावे लागेल. नोकरदारांना नवीन संधी शोधण्यास हा अवधी अनुकूल नाही. महादशा अनुकूल असल्यास आहे त्या नोकरीत बढती मिळू शकते. मात्र गोचर ग्रहस्थितीचा विचार करता बहुतेकांसाठी ही शक्यता धुसरच आहे. वैयक्तिक तसेच कमिशन तत्वावर व्यवसाय करण्यासाठी परिस्थिती ठीकठाक राहील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. अवांछित खर्च आटोक्यात आणण्यास सफलता मिळेल. शेअर बाजारात स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंगच्या फंदात न पडलेले उत्तम. अनुभवी गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणुकीतून ठीकठाक नफा मिळेल. पुढील राशी कर्क. कर्क हे या राशीत अध्ययनप्रिय, जलप्रिय, भावुक, कुशल, प्रबंधक, कल्पनाशील, योजना आखणारा, वफादार आणि ही राशी चौथी राशी होते. कर्क राशीचे नोव्हेंबर महिन्याचे भविष्य काय दर्शवते ते बघूया. वक्री शनी या टप्प्यात चांगली फलिते देणारा राहील. तब्येतीच्या किरकोळ कुरबुरी उद्भवतील. कुटुंबियांना अधिक वेळ देऊन त्यांच्या गरजा समजून घेण्याला या अवधीत प्राधान्य देणे गरजेचे असेल. त्यांच्या अपेक्षा पूर्तीसाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. एकटे असणाऱ्यांनी या अवधीत जोडीदाराचा शोध स्थगित ठेवणेच चांगले. अपत्य प्राप्तीसाठी अनुकूलता नाही. नोकरीत कामाचा ताण आटोक्यात असेल. सहकाऱ्यांबरोबरचे संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरीत बदल करणे टाळा. आर्थिक आघाडीचा विचार करता खर्च वाढणार आहे. मात्र त्याचबरोबर प्राप्तीही चांगली असल्याने खर्च निभावून नेता येतील. मात्र बचत करणे शक्य होणार नाही. शेअर बाजारापासून दूर राहणेच इष्ट ठरेल. स्थावरात कोणत्याही प्रकारे गुंतवणूक करण्यास अनुकूलता नाही. पुढील राशी सिंह. सिंह या राशीत प्रबळ पराक्रमी, महत्वाकांक्षी, अधिकारप्रियता, मोकळ्या मनाचा उदार असे गुणधर्म सिंह राशीतील लोकांमध्ये आढळून येतं. पुढील नोव्हेंबर महिन्याचे सिंह राशीचे भविष्य. गुरु आणि शनी हे नशीब घडवणारे दोन्ही प्रमुख ग्रह वक्री असल्याने औट घटकेचे सुख या टप्प्यात अनुभवता येईल. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी वेळ द्या. मुलांना त्यांच्या चुकांची जाणीव होईल. मित्रमंडळी, कुटुंबीय आणि नातलगांसमवेत आनंदात दिवस घालवता येतील. प्रवासासाठी हा योग अवधी आहे. घरी पाहुण्यांची वर्दळ असेल. नोकरदारांचा कामाचा ताण निवळेल. वरिष्ठ सहकारी अथवा वडीलधाऱ्या मार्गदर्शकाचे चांगले पाठबळ मिळेल. कामाच्या ठिकाणी सहसंबंध सुधारण्यासाठी वाव मिळेल. स्थानांतर, स्थलांतर अशा मागण्या पूर्ण होतील. मात्र नवीन नोकरी मिळण्याच्या दृष्टीने हा अवधी अनुकूल नाही. वैयक्तिक आणि कमिशन त्यावर काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी चांगले दिवस आहेत. आर्थिक स्थितीमध्ये बरीच सुधारणा होईल. अप्रिय खर्चाला आळा घालण्यात यश येईल. या टप्प्यात स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंग करणे हिताचे नाही. पुढील राशी कन्या. कन्या रास या राशीवर बुधाचा अंमल. पृथ्वी तत्वीची ही रास आहे. विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे. ही राशी व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते. या राशीत दोहरे व्यक्तित्व, विद्वान, आलोचक, लेख, निरंतर क्रियाशीलता, व्यावहारिक ज्ञान असे गुणधर्म कन्या राशीतील लोकांमध्ये आढळून येतं. पुढील महिन्याचे कन्या राशीचे भविष्य. गेल्या काही महिन्यापासून सगळे काही उत्तम चालले असेल. या टप्प्यात धूमधाम कमी होऊन वाटचालीचा वेग काहीसा धीमा होईल. तुमच्या प्रगतीबद्दल असूया वाटणाऱ्यांच्या वाईट नजरांचा त्रास होऊ शकतो. शनी आणि गुरु हे दोन्ही प्रमुख ग्रह या टप्प्यात वक्री असणार आहेत. परिणामी कोणत्याच दिशेने गोष्टी पुढे सरकणार नाहीत. सगळे कसे ठप्प पडल्यासारखे वाटेल. दीर्घकालीन विचार करता तुमचे दिवस चांगले असले तरी
या अवधीत तरी लक्षणीय प्रगती साधता येणार नाही. तब्येतीची गाडी रुळावर आणण्यासाठी तसेच नातेसंबंध सुधारण्यासाठी या अवधीचा उपयोग करून घेता येईल. मुलांशी विसंवाद राहील. त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी त्यांना शिकवणे, समजावून सांगणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्याबरोबर अधिक वेळ घालवणे महत्त्वाचे राहील. इतरांच्या गरजा समजून घेण्यासाठी स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि ऐकण्याची कला आत्मसात करणे तुमच्यासाठी गरजेचे आहे. नोकरीत कामाची दगदग वाढणार आहे. कामे सुरळीत पार पाडणे अवघड असेल. ऑफिसमधील राजकारणही मात करता आली तरच वेळेत कामे पूर्ण करता येईल. सहकारी आणि वरिष्ठांबरोबर खडाजंगी होऊ शकते. अवांछित आणि अनपेक्षित खर्चात वाढ होणार आहे. परिणामी बचत करणे अशक्यप्राय ठरेल. बँक कर्ज मंजूर होण्यात कागदपत्रांचा अडथळा येईल. नवीन गुंतवणूक करण्याची जोखीम या टप्प्यात न पत्करणे चांगले. शुभ कार्याचाही घाट घालण्यास अनुकूलता नाही. हे दिवस कोणत्याही प्रगतीचा अपेक्षा न ठेवता आहे ते टिकवून ठेवण्याचे आणि त्यासाठी कठोर मेहनत करण्याचे आहेत याची खूणगाठ बांधून ठेवा. पुढील राशी तुळा. तूळ ही शुक्र ग्रहाचा अंमल तूळ राशीवर आहे. ही 7 आकड्याने दर्शवितात. ही वायुतत्व असलेली रास आहे. या राशीत खोजी, अन्वेषक, मास्टरमाइंड, आत्मविश्वासी, आकर्षक वाणी असे गुणधर्म तुळा राशीच्या लोकांमध्ये आढळून येतं. तूळ राशीचे नोव्हेंबरचे राशी भविष्य. आजवर जे झाले गेले ते विसरून नव्याने वाटचाल सुरू करण्याची उमेद निर्माण करणारा कालावधी आहे. या अल्पावधीत शनी आणि गुरु हे दोन्ही बलाढ्य ग्रह वक्री असणार आहेत. त्यामुळे नवीन घडामोडींपेक्षा काहीशी उसंत देणारा हा कालावधी राहील. एक एक कौटुंबिक समस्या हातावेगळी करता येईल. मुलांना त्यांच्या चुकांची जाणीव होईल. मित्रमंडळी, कौटुंबिक आणि नातलगांसोबत आनंदात वेळ व्यतीत करता येईल. प्रवासासाठी हा अवधी चांगला आहे. प्रेमिकांना परस्परांना समजून घेण्याची आणि त्यातील समस्यांमधून मार्ग काढण्याची संधी देणारा हा कालावधी आहे. नोकरीत काम आटोक्यात असेल. वरिष्ठ सहकार्याचे चांगले पाठबळ मिळेल. नोकरी गेली असल्यास तात्पुरते अथवा करार पद्धतीने काम मिळेल. मात्र प्रगतीच्या संधी मर्यादित असतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. खर्चावर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवता येईल. शेअर बाजारातून काढता पाय घेण्यासाठी या अवधीचा अवश्य उपयोग करून घ्या. मुदत ठेवी, सोन्या चांदीची खरेदी अशा परंपरागत मार्गांचा गुंतवणुकीसाठी उपयोग करणे योग्य ठरेल. मात्र जागा जमिनीत गुंतवणूक करणे, इमारत बांधकाम अशा गोष्टींपासून दूरच राहा. पुढील राशी वृश्चिक. वृश्चिक या राशीत कायदा जाणकार, गणक, समीक्षक, बुद्धिमान, लीडर, प्रकृतीप्रेमी असे गुणधर्म वृश्चिक राशीतील लोकांमध्ये आढळतं. नोव्हेंबर महिन्याचे वृश्चिक राशीचे भविष्य. गुरु आणि शनी दोन्ही या अवधीत वक्री असणार आहेत. घरच्यांच्या गरजा समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांना अधिक वेळ देणे गरजेचे ठरेल. गुरु वक्री झाल्याने पिछेहाटीचा सामना करावा लागेल. तब्येतीबाबत लहान-सहान कुरबुरी उद्भवल्याने औषधोपचारावर थोडाफार खर्चही होईल. एकटे असणाऱ्यांनी जोडीदाराचा शोध सध्या स्थगित ठेवणे इष्ट राहील. अपत्य प्राप्तीचा निर्णय घेण्यास हा कालावधी अनुकूल नाही. नोकरीत कामाचा ताण आटोक्यात असेल. या अवधीत नोकरीत बदल करणे टाळा. सहकाऱ्यांबरोबरचे संबंध बिघडणार नाहीत याची तेवढी काळजी घ्या. खर्चात वाढ होणार आहे. उत्पन्न चांगले राहणार असल्याने खर्चाची पूर्तता करण्यात अडचण येणार नाही. मात्र या अवधीत बचत करणे शक्य होणार नाही. शेअर बाजारापासून पूर्णपणे दूर राहणे हितावह राहील. ऑप्शन्स वा स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंग तोट्याचे ठरेल. जागा जमिनीत गुंतवणूक करण्यासाठी हा अवधी देखील योग्य नाही. पुढील राशी धनु. धनु ही 9वी रास. या राशीत गुणग्राही प्रवृत्ती, अध्ययनप्रियता, सकारात्मक तथ्य, बुद्धिवादी, तर्क, लक्ष्य प्राप्तीसाठी तत्पर, आशावादी, परोपकारी वृत्ती, दिलदारपणा, न्यायीपणा, उदारपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे या राशीतील लोकांमध्ये दिसून येते. नोव्हेंबर भविष्याचे नोव्हेंबर महिन्याचे भविष्य काय दर्शवते ते बघूया. नव्याने उभारी देणारा हा कालावधी असेल. मित्रमंडळी, कौटुंबिक आणि आप्तेष्टांबरोबर सहजीवनाचा आनंद मिळेल. प्रवासासाठी हा चांगला अवधी आहे. तुम्हालाही घरी येणाऱ्या पाहुण्या रावळ्यांच्या आदरातिथ्याची संधी लाभेल. गुरु आणि शनी दोन्ही या अवधीत वक्री आहेत.
कुटुंबात काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करण्यासाठी अनुकूलता राहील. मुलांना त्यांच्या चुकांची जाणीव होईल. नोकरीत कामाचा ताण निवळेल. सहकाऱ्यांशी संबंध सुधारण्यासाठी, त्यांच्याशी सुसंवाद निर्माण करण्यासाठी या अनुकूल दिवसांचा यथोचित उपयोग करून घ्या. स्थानांतर, स्थलांतर, बदली याबाबत मनाजोगता निर्णय आता होऊ शकतो. नोकरीची नवीन संधी शोधायलाही हरकत नाही. आर्थिक मान चांगले राहील. अवांछित खर्चाला आळा घालता येईल. महादशा अनुकूल असल्यास स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंगमध्ये यश मिळू शकते. अन्यथा गुंतवणुकीबाबत फारशी जोखीम न पत्करण्याचे इष्ट राहील. पुढील राशी मकर. मकर ही राशी शनी ग्रहाचे राज्य आहे. त्याचे विरुद्ध चिन्ह कर्क आहे. या राशीत परोपकारी, प्रशासक, जमिनीवर चालणारे, कठोर परिश्रमी असे गुणधर्म मकर राशीतील लोकांमध्ये आढळतं. मकर राशीचे नोव्हेंबर महिन्याचे राशी भविष्य. प्रगतीचा वेग आता काहीसा संतावणार आहे. आतापर्यंत जे मिळवले त्याबद्दल असूया वाटणारे कमी नसतील. अशा लोकांच्या वाईट नजरांचा त्रास होऊ शकतो. शनी आणि गुरु दोन्ही वक्री असल्याने स्थिती जैसे थे राहील. कोणत्याच दिशेने या कालावधीत आगेकूच अशक्य ठरेल. दीर्घकालीन विचार न करता दिवस चांगले आहेत. नोकरीत कामाचा ताण आणि राजकारण निवळेल. तुमच्या अडचणी आणि पुढील प्रगतीविषयी वरिष्ठांशी चर्चा करण्यास अनुकूलता राहील. घरातल्यांच्या तब्येतीची चिंता करण्याचे कारण नाही. कार्यक्षेत्रातील वाटचालींसाठी त्यांचे सहकार्य मिळतच राहील. मुलांशी सुसंवाद राहील. त्यांच्या विवाहाबाबत ठरवायला हा योग्य काळ आहे. आर्थिक स्थिती समाधानकारक असेल. उत्पन्न स्थिर राहील. बँक कर्ज विनासायास मंजूर होतील. जागा जमिनीत नवीन गुंतवणूक करायला हरकत नाही. शेअर बाजारात स्थिती चांगली असेल, मात्र जोखीम कमी करायची असेल तर स्पेक्युलेटिव्ह आणि डे ट्रेडिंग पासून दूर राहणे फायद्याचे राहील. आधीची दीर्घकालीन गुंतवणूक चांगला परतावा देईल. पुढील राशी कुंभ. कुंभ या व्यक्ती बुद्धी प्रामाण्यवादी असतात. या राशीत योगी, तपस्वी, सत्यखोजी, संवेदनशील, कुटुंबप्रेमी, समाजप्रिय असे गुणधर्म कुंभ राशीतील लोकांमध्ये आढळून येतं. गुरु आणि शनी दोन्ही या टप्प्यात वक्री असणार आहेत. या 4 आठवड्यांच्या कालावधीत अनेक गोष्टी सुधारणा होईल. तब्येतीच्या तक्रारींचे योग्य निदान होईल आणि योग्य औषधोपचाराचाही उपलब्ध होईल. घरातल्यांना अधिक वेळ देता येईल. एकटे असणाऱ्यांना मनाजोगता जोडीदार मिळू शकतो. मात्र अनुकूलता फार काळासाठी नसल्याने कदाचित लग्नापर्यंत वाटचाल होणार नाही. नोकरीत कामाचा ताण आटोक्यात असेल. सहकाऱ्यांबरोबरचे संबंध बरेच सुरळीत होतील. नोकरी बदलण्यासाठी मात्र हा अवधी अनुकूल नाही. खर्चात वाढ होणार आहे. त्याच वेळी तुमचे उत्पन्नही चांगले राहणार असल्याने चिंता करण्याचे कारण नाही. मात्र बचत म्हणावी तशी होणार नाही. या कालावधीत शेअर बाजारापासून दूर राहणे हिताचे राहील. पैसा उभा करण्यासाठी जागा जमीन विकायची असेल तर त्यासाठी हा अतिशय अनुकूल असा काळ आहे. पुढील राशी मीन. मीन राशी ही 12व्या भागात येते म्हणून ही राशी 12 या आकड्याने दर्शवितात. या राशीत भावुक, अध्ययनशील, आध्यात्मिक, विनम्रता, सज्जनशीलता असे गुणधर्म मीन राशीतील लोकांमध्ये आढळून येतं. मीन राशीचे नोव्हेंबर महिन्याचे राशी भविष्य काय दर्शवते ते आता आपण बघूया. या टप्प्यात गुरु आणि शनी हे गेले काही महिने अनिष्ट असणारे दोन्ही प्रमुख ग्रह अल्पावधीसाठी वक्री असणार आहेत. त्यामुळे कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी वेळ देता येईल. मुलांना त्यांच्या चुकांची जाणीव होईल. मित्रमंडळी, कुटुंबीय, नातलग अशा सगळ्या गोतावळ्यात आनंदाचे क्षण लाभतील. प्रवासासाठी तसेच घरी पाहुणा रावळ्यांचे आदरातिथ्य करण्यासाठीही हा अवधी अनुकूल राहील. नोकरीत कामाचे दडपण आणि ताण कमी होणार आहे. वरिष्ठ सहकारी अथवा वडीलधाऱ्यांपैकी कुणाचे मार्गदर्शन लाभेल. सहकाऱ्यांबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी या कालावधीचा उपयोग करून घेता येईल. बदली, स्थानांतर अशा मागण्या मंजूर होतील. नवीन नोकरी शोधण्यासाठी मात्र अनुकूलता नाही. व्यावसायिकांना चांगले दिवस आहेत. आर्थिक आघाडीवर आधीपेक्षा बरीच सुधारणा होईल. अवांछित खर्चावर नियंत्रण आणता येईल. शेअर बाजारात स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंगच्या वाटेला न जाणे योग्य ठरेल. एवढे बोलून हा नोव्हेंबर महिन्याचा राशी भविष्य भाग
इथेच संपवतो. आजचे पंचांग जे आहे माझं दररोज आजचे पंचांग हा भाग मी रोज प्रदर्शित करत असतो. त्यामध्ये मी त्या दिवसाचे महत्त्व सांगत असतो आणि त्यामध्ये मी काही उपाय पण देखील सुचवत असतो. आता जसं दिवाळी आहे तर प्रत्येक दिवसाचं काही ना काही महत्त्व आहे. तर ते मी पुढील अ, पंचांग या भागामध्ये म्हणजे रोजचे आजचे पंचांग या भागामध्ये रोज मी प्रदर्शित करणार आहे. तर तुम्ही आजचे पंचांग हा हा व्हिडिओ रोज बघावा अशी माझी अ, अपेक्षा आहे. तर एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे. हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू. थँक यू, थँक यू, थँक यू.